नमस्कार. मी दीपाली कारंडे, कल्याण महाराष्ट्राहून ब्लेसिंग्स परिवार ऑडिओ टीमतर्फे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आज ऑडिओ 1मध्ये मी आपल्यासाठी पुढील धडा एक महान रहस्याची उकल घेऊन आली आहे. त्याच्या आधी आपण थोडीशी उजळणी करूया मागील धड्यातील. मागील धड्यामध्ये लेखिका सांगतात, तुमचा जादूवर विश्वास आहे का? मित्रांनो, लहानपणी आपण या जादूवर असीम विश्वास ठेवला होता आणि आपण एक जादुई दुनियामध्ये जगत होतो. पण जसे जसे आपण मोठे झालो, आपल्यावरती जबाबदाऱ्या आल्या, आपण ही जादू खरोखरच अस्तित्वात आहे हेही विसरलो. तर त्या विसर पडलेल्या जादूची परत आठवण करून देण्यासाठी आपण पुढील धड्यामध्ये शिकणार आहोत की ही जादू आपल्या आयुष्यात कशी काम करेल आणि आपले जितके काही अडचणी आहेत त्याच्यातून मार्ग काढण्यासाठी काय करायचं आयुष्यामध्ये ह्याची आपल्याला नक्कीच याच्यामध्ये प्रचिती येईल. तर चला मग आपण पुढील धड्याकडे वळूया. एक महान रहस्याची उकल. पुढील उतारा बायबलच्या 9व्या करारातील मॅथ्यूच्या विचारांमधून तत्वांमधून घेण्यात आला आहे. गेली अनेक शतके त्यामुळे अनेक लोकांची मती गुंगी झाली आहे. काही जण गोंधळात पडले आहेत तर काही जण गैरसमज झालेला आहे. ज्याची इच्छा आहे त्याला विपुल प्रमाणात मिळेल, ज्याची इच्छा नाही त्याच्याकडे जे आहे तेही हिरावून घेतलं जाईल. उतारा वाचल्यावर यातला विचार अन्याय वाटतो. हे तुम्हाला मान्य करावे लागेल, कारण त्यातून श्रीमंत हे अधिक श्रीमंत होत जातील आणि गरीब हे आणखीन गरीब होत जातील असाच अर्थ ध्वनीत होतो. पण याच्यात एक कोडं आहे जे तुम्हाला सोडवायचं आहे. एक गूढ आहे जे तुम्हाला उलगडायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही याची उकल होईल तेव्हा एक नवीन जग तुमच्या पुढे खुलं झालेलं असेल. या रहस्यानं अनेक शतकं अनेकांना चकवलं आहे, पण त्याचं उत्तर एका शब्दात लपलं आहे आणि तो शब्द म्हणजे कृतज्ञता. ज्याच्याकडे कृतज्ञता आहे त्याला अधिक मिळेल किंवा तिला ते मुबलक प्रमाणात मिळेल. पण ज्याच्याकडे कृतज्ञता नाही त्याच्याकडून अथवा तिच्याकडून जे काही आहे तेही हिरावून घेतलं जाईल. बायबलमधील या उतार्यात लपलेल्या एका गूढ शब्दाचे शोधामुळे त्याच्या अर्थाचा उलगडा झाला आहे आणि त्यातील विचार स्फटिकासारखे स्पष्ट दिसू लागले आहेत. गूढ उकललं गेलं या शब्दाने नोंद झाली त्याला 2000 वर्ष होऊन गेली. पण त्यावेळी जेवढे ते खरे होते तितकीच आजही त्याची सत्यता टिकून आहे. कृतज्ञता राहण्यासाठी तुमच्याकडे वेळ नसेल, केलेले उपकार तुम्हाला आठवत नसतील तर तुम्हाला आणखीन कधीच काही मिळणार नाही आणि जे तुमच्याकडे आहे तेही तुम्ही गमावून बसाल. तुम्ही कृतज्ञ असाल तर तुम्हाला आणखीन मिळेल आणि तुमच्याकडे विपुलता निर्माण होईल. या वचनांची ही जादू पूर्तता करेल. मात्र त्यासाठी तुमच्याकडे कृतज्ञता असायला हवी. कुराणातही कृतज्ञतेचे हे वचन परिणामकारकतेने व्यक्त करण्यात आले आहे आणि परमेश्वराची आकाशवाणी झाली. त्यानं जाहीर केलं, तू जर कृतज्ञ राहिलास तर मी तुला अधिक देईन, पण जर का तू कृतज्ञपणे वागलास तर मात्र माझी शिक्षा खरोखरच कठोर आहे. तुम्ही कोणत्याही धर्माचे असाल तरी त्याने काहीच फरक पडत नाही किंवा तुम्ही धार्मिक असावा अथवा नसा. बायबल आणि कुराण या ग्रंथधर्मातील हे शब्द तुम्हाला आणि तुमच्या जीवनाला लागू पडतात, कारण ते विज्ञानांचा आणि या विश्वाचा मूलगामी सिद्धांत मांडतात, वर्णन करतात. हा सर्वाधिक नियम आहे. तुमच्या जीवनाला नियंत्रित करणाऱ्या सार्वत्रिक नियमाच्या माध्यमातून कृतज्ञता परिणाम घडवून आणते. सजातीय गुणात आकर्षण असते. या आकर्षणाच्या सिद्धांतानुसार या विश्वातील अणुनिर्मितीपासून ते ग्रहाच्या हालचालीपर्यंतची सर्व ऊर्जा, चैतन्य नियंत्रित केले जाते. आकर्षणाच्या या नियमामुळेच प्रत्येक सजीव प्राण्यातील पेशी तसेच प्रत्येक भौतिक वस्तूमधील पदार्थ एकत्रित राहण्यासाठी मदत होते. तुमच्या जीवनात तुमचे विचार आणि भावना हेही एक चैतन्य असल्यामुळे आकर्षणाच्या या नियमानुसार ते चालवले जाते.
म्हणून तुम्ही जो विचार करता, तुमच्या ज्या भावना असतात त्याच्याकडे तुम्ही आकर्षित होता. तुम्ही जेव्हा विचार करता, मला माझं काम आवडत नाही, माझ्याकडे पुरेसे पैसे नाहीत, परिपूर्ण असा जोडीदार मला भेटत नाही आहे, पैसे नसल्यामुळे मी माझी बिलं चुकती करू शकत नाही, मला असं वाटते की कशामुळं तरी माझी घसरण सुरू झाली आहे, त्यानं किंवा तिनं माझी योग्यता ओळखली नाही, माझ्या आईवडिलांशी पटत नाही, माझं मूल ही एक मोठी समस्या आहे, माझ्या जीवनाचा विच्छेदन झालेला आहे किंवा माझं वैवाहिक आयुष्य त्रासदायक झालं आहे, असा जेव्हा तुम्ही विचार करता तेव्हा तसेच अनुभव तुमच्याकडे आकर्षित होतात. पण हेच जर तुम्ही तुमच्याकडे जे आहे त्याबाबत कृतज्ञ असाल आणि विचार करत असाल की मला माझं काम आवडतं, माझ्या कुटुंबांचा मला नेहमी आधार वाटतो, माझी सुट्टी फार मजेत गेली, मला आज फार छान वाटतंय, आत्तापर्यंतचा सगळ्यात जास्त कर परतावा मला मिळाला आहे, किंवा माझ्या या वेळेचा वीकेंड मुलांबरोबर खूप छान गेला. आणि खरोखरच या सगळ्याबाबत तुम्हाला कृतज्ञता वाटत असेल तर आकर्षणाचा नियम म्हणतो, अरे याच्या आयुष्यात अशाच प्रकारच्या गोष्टी आपण आणखीन आकर्षित करून घेऊया. एखादा धातू जसा लोहचुंबकाकडे आकर्षित होतो तसाच प्रकार इथे घडतो. तुमची कृतज्ञता तुमची चुंबकीय शक्ती ठरते. त्यामुळे तुमच्या जेवढ्या जास्त कृतज्ञता असेल तितक्या जास्त प्रमाणात त्या गोष्टी तुम्ही आकर्षित करून घेता. हा सार्वत्रिक नियम आहे. सभोवताली जे घडतं तसंच घडतं राहतं. तुम्ही जसे पेराल तसे उगवते आणि तुम्ही जेवढे देता तेवढे तुम्हाला मिळते, असा सुविचार तुम्ही नेहमी ऐकत असाल. या सगळ्यात हाच नियम सांगितला जातो आणि थोर शास्त्रज्ञ सर आयझॅक न्यूटन यांना सापडलेलं वैश्विक तत्त्वही यातून सांगितलं जातं. न्यूटन यांच्या वैज्ञानिक शोधामध्ये विश्वातील गतीच्या मूलभूत नियमांचा समावेश आहे. त्यातील एक नियम आहे, प्रत्येक क्रियेला नेहमी त्याच्या विरोधी आणि समान प्रमाणात प्रतिक्रिया असते. न्यूटनचा हा नियम जर तुम्ही कृतज्ञतेच्या कल्पनेत लावलात तर त्यानुसार असं म्हणता येईल की ज्यावेळी तुम्ही एखाद्याला धन्यवाद देता तेव्हा त्याच्यावर प्रतिक्रिया म्हणून तुम्हालाही दुसऱ्याकडून धन्यवाद मिळतं आणि तुम्ही जेवढी कृतज्ञता दिलेली असते तितकीच तुम्हाला परत मिळते. याचाच अर्थ कृतज्ञतेच्या या क्रियेत ती मिळण्याची प्रतिक्रिया असते. जितकी भरभरून कृतज्ञता तुम्ही व्यक्त कराल ती जितकी सखोल आणि तितकीच किंबहुना त्याहून जास्त भावना त्या बदल्यात तुम्हाला मिळेल. कृतज्ञतेचा सोनेरी धागा. हजारो वर्षापूर्वी मानवजातीच्या सुरुवातीच्या काळातील नोंदी जर आपण पाहिल्या तर त्यात काही कृतज्ञतेची ताकद प्रवचनातून उपदेशातून सांगितलेली जात होती आणि ती आचरणातही आणली जात होती. हीच शिकवण पुढे अनेक शतकांमधून ज्ञात राहिली. एका खंडामधून दुसऱ्या खंडामध्ये, एका संस्कृतीतून पुढे संस्कृतीमध्ये झिरपत राहिली. ख्रिश्चन, इस्लाम, ज्यू, बौद्ध, शीख आणि हिंदू या मुख्य धर्मांचा कृतज्ञता हाच गाभा राहिला आहे. मोहम्मद पैगंबर म्हणाले होते, मिळालेल्या विपुलतेबद्दलची कृतज्ञता म्हणजेच ती विपुलता पुढेही मिळत राहील याची हमी असते. बुद्ध म्हणाले, कृतज्ञता आणि आनंद याशिवाय तुमचे इतर कोणते ध्येय असू शकत नाही. लाओ त्सू म्हणाले होते, तुम्ही जर आहे त्या गोष्टीत आनंद मानलात तर सगळं जग तुमचं आहे. श्रीकृष्ण म्हणाले होते, मला जे जे देऊ केले जाते त्याचा मी आनंदाने स्वीकार करतो. किंग डेव्हिड यांनी स्वर्ग आणि पृथ्वी यामधील प्रत्येक गोष्टींचे संपूर्ण विश्वाचे आभार मानावेत, कृतज्ञता व्यक्त करावा असे सांगितले होते. आणि जीजस प्रत्येक चमत्कार करण्यापूर्वी आभार मानायचे. अगदी ऑस्ट्रेलियातील मूळच्या रहिवाशापासून ते आफ्रिकेतील मसाई आणि झुलू लोकांपर्यंत, अमेरिकेतील नवाखो, शौनी आणि शेरोकीपासून ते ताहिती एस्किमो आणि माओरी लोकांपर्यंतच्या स्वदेशी त्या त्या ठिकाणी परंपरांच्या मूळ कृतज्ञतेचा हेच आहे. सकाळी तुम्ही झोपेतून जेव्हा जागे होता तेव्हा तुम्हाला मिळालेल्या जीवनाबद्दल
आणि शक्तीबद्दल सकाळच्या सूर्यप्रकाशाचे आभार माना. तुम्हाला मिळणाऱ्या अन्नाबद्दल आणि जीवनातील आनंदाबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. आभार मानायचं काही कारण जर तुम्हाला दिसत नसेल तर दोष तुमच्यात आहे. कृतज्ञता ज्यांनी आपल्या प्रत्यक्ष आचरणात आणली अशा अनेक प्रसिद्ध व्यक्ती इतिहास आढळून येतात. त्यांनी केलेल्या कामगिरीमुळे त्यांना महान व्यक्ती मानलं जातं. महात्मा गांधी, मदर टेरेसा, मार्टिन ल्यूथर किंग ज्यू, दलाई लामा, लिओनार्दो दा विंची, प्लॅटो, शेक्सपियर, इसाप, ब्लॅक इमर्सन, डिक्सन, प्राउस्ट, डेस्कोटेस, लिंकन, झ्यूम, न्यूटन, आईन्स्टाईन हे त्यापैकी काही जण. असं आणखीन बरेच जणांचा यात समावेश होतो. ज्या अल्बर्ट आईन्स्टाईनच्या शोधामुळे जगाकडे पाहण्याची आपली पद्धतच बदलली, त्या आईन्स्टाईनला ज्यावेळी त्याच्या या अतिशय महत्त्वाच्या कामगिरीबद्दल विचारलं तेव्हा तो फक्त इतरांचे आभार मानण्यासाठी बोलला. अतिशय कुशाग्र बुद्धिमत्ता असलेल्या व्यक्तींपैकी एक असलेला बोलला. या व्यक्तीने दिवसातून 100 वेळा इतरांनी याआधी केलेल्या कामाबद्दल त्यांचे आभार मानले. त्यांचा मी शतशः ऋणी आहे असं सांगितलं. जीवनातील अनेक रहस्य अल्बर्ट आईन्स्टाईन यांना उलगडली होती. यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही. इतिहासातील अनेक महत्त्वाचे शोध अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी लावले. हे काही विस्मयकारक आहे का? त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक दिवशी ते कृतज्ञतेने वागले आणि त्या बदल्यात त्यांना विविध प्रकारची विपुलता मिळाली. आयझॅक न्यूटन यांना जेव्हा त्यांच्या वैज्ञानिक शोधाचे कामगिरीविषयी विचारण्यात आलं त्यावेळी अलौकिक बुद्धिमत्तेच्या माझ्या आधी होऊन गेलेल्या व्यक्तींच्या खांद्यावर आपण उभे आहोत असं त्यांनी सांगितलं. आयझॅक न्यूटन याच विज्ञानप्रती आणि मानवजातीप्रती अमूल्य योगदान आहे असं मत बहुसंख्य लोकांनी नुकतंच व्यक्त केलं आहे. न्यूटन यांनीही त्याच्यापूर्वी जीवन जगलेल्या स्त्रिया आणि पुरुषांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. वैज्ञानिक, तत्त्वज्ञ, संशोधक, शोधक, पहिले शोध लावणारे आणि प्रेषित ज्यांनी कृतज्ञतापूर्ण आचरण केले त्यांना त्यांची फळे चाखायला मिळाली. परंतु आजही बहुसंख्य लोकांना कृतज्ञतेच्या या शक्तीची जाणीव अजूनही झालेली नाही. कारण तुमच्या जगण्यात जर तुम्हाला कृतज्ञतेची जादू अनुभवायची असेल तर तुम्हाला ती प्रत्यक्षात आचरणात आणावी लागेल. माझा शोध. कृतज्ञतेबद्दल व्यक्ती जेव्हा अज्ञानी असते तेव्हा आपलं आयुष्य कसं असतं आणि तुम्ही जेव्हा कृतज्ञ आहात तुमच्या जीवनाचा एक भाग बनवता तेव्हा काय होतं याबाबत माझी स्वतःचीच कहाणी म्हणजे अगदी परिपूर्ण उदाहरण आहे. 6 वर्षापूर्वी जर मला कुणी विचारलं असतं की तू कृतज्ञ आणि केलेले उपकार स्मरणारी आहेस का, तर मी लगेच उत्तर दिलं असतं की होय, नक्कीच. मी कृतज्ञता व्यक्त करणारी आहे. कोणी जर मला भेटवस्तू दिली, कोणीतरी माझ्यासाठी दार उघडलं किंवा जेव्हा एखादी व्यक्ती माझ्यासाठी काही करते तेव्हा मी लगेच तिचे आभार मानते. खरं सत्य आहे, मी अजिबात कृतज्ञ व्यक्ती नाही. कृतज्ञ असणं याचा नेमका अर्थ मला माहीत नव्हता. कोणाचे तरी एखाद्या वेळी केवळ आभार मानण्यामुळं किंवा धन्यवाद दिल्यामुळं मी कृतज्ञ व्यक्ती बनणार नाही. कृतज्ञतेविना माझं आयुष्य हे एक मोठं आव्हानच होतं. मी कर्जात होते आणि दर महिन्याला त्यात थोडी थोडी वाढ होत होती. मी खरोखरच खूप कष्ट करायचे, पण माझ्या आर्थिक स्थितीत कधीच सुधारणा झाली नाही. वाढतं कर्ज आणि या बिकट परिस्थितीमुळं मनावरील ताण सतत वाढत होता. याच काळात मी प्रत्येक व्यक्तीला पुरेसा वेळ देऊ शकत नसल्यामुळे माझे नातेसंबंध घड्याळातील लंबकाप्रमाणे चांगलेपणाकडून अनर्थकाकडे हेलकावे खाऊ लागले. खरं तर पूर्वी मी निरोगी होते, पण नंतर प्रत्येक दिवसाच्या शेवटी मला अतिशय दमल्यासारखं वाटायचं. मला नेहमी सर्दी व्हायची. प्रत्येक ऋतूमध्ये काही ना काही त्या त्या हवामानाप्रमाणे आजार व्हायचा.
मी जेव्हा मित्रांबरोबर असायचे किंवा मी सुट्टीवर जायची तेव्हा आनंदाचे काही क्षण मी अनुभवायची. पण हा जो वेळ मी आनंदात घालवला तो मात्र जास्त काम भरून द्यावा लागणार या वास्तवाचं भान आलं की माझा सर्व आनंदच नष्ट होऊन जायचा. मी जगत नव्हते. एक एक दिवस, एक पगार ते दुसरा पगार कसाबसा तग धरून जिवंत राहत होते. जीवनात एक प्रश्न सोडवते न सोडवते की लगेच दुसरे प्रश्न हजर असायचे. पण नंतर काहीतरी घडलं आणि त्या दिवसापासून पुढं माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टच बदलून गेली. जीवनाचं रहस्य मला उलगडलं. परिणामी मला लागलेल्या शोधानुसार प्रत्येक दिवशी मी कृतज्ञतेचं आचरण करायला लागले. याचा परिणाम म्हणजे माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टच बदलून गेली. कृतज्ञतेचं जेव्हा मी जास्त आचरण करायला लागले तेव्हा तेव्हा त्या जास्तच अनुभूत परिणाम मला जाणवायला लागलं. माझं आयुष्य खरोखरच जादूमय होऊन गेलं. आयुष्यात पहिल्यांदाच मी कर्जमुक्त झाले आणि लवकरच मला जे हवे होते ते खरेदी करण्यासाठी लागणारा पैसा मला मिळू लागला. माझे नातेसंबंधातील कामाच्या ठिकाणचे आरोग्याच्या समस्या नाहीशा झाल्या आणि रोज काहीतरी नवीन अडथळ्यांच्या सामोरे जाण्याऐवजी माझ्या आयुष्यात एकामागून एक चांगल्या घटना घडू लागल्या. माझे आरोग्य आणि ऊर्जेत नाट्यमयरित्या फरक घडू लागला आणि विशीत वाटायचं त्यापेक्षाही मला आता चांगलं वाटू लागलं. अगदी थोड्याच महिन्यात आधीच्या काही वर्षांपेक्षा माझे नातेसंबंध अधिक अर्थपूर्ण झाले आणि मी माझ्या कुटुंबासमवेत आणि मित्रांबरोबर जास्त काळ आनंदात घालवू लागले. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला जेवढं शक्य वाटत होतं त्यापेक्षा कितीतरी जास्त आनंद मी राहू लागले. मी अतिशय सुखी, समाधानी, आत्तापर्यंत कधी नव्हते इतकी आनंदी जीवन जगू लागले. कृतज्ञता मला बदलवलं आणि माझं संपूर्ण आयुष्यच जादूमय रीती बदलून गेलं. आजचा आपला हा धडा इथे संपला आहे. पुढील धड्या तुमच्या जीवनात जादू आणा. ह्याच्यामध्ये आपण आपल्या आयुष्यामध्ये ही जादू कशी काय उतरवू शकतो आणि ह्याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये काय सकारात्मक बदल होतील आणि आपण सुद्धा आनंदित राहू यासाठी आपण पुढील व्हिडिओसाठी इथेच आज विश्रांती घेऊया. धन्यवाद.